नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी खास तुमच्यासाठी आणलेली आहे. कारण पी एम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. मित्रांनो, माझ्या लाडक्या दोस्तांनो, अखेर केंद्र सरकारनं पी एम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा GR या ठिकाणी काढलेला आहे. तो पुराव्यासहित GR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. GR देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला दुसरा व्हिडिओ अजिबात बघण्याची गरज नाहीये. शेतकरी बांधवांनो, संपूर्ण अपडेट, संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि पी एम किसान योजनेचा 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे ती तारीख आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील मोदी सरकारनं 2019 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. 2,000 रुपयांच्या प्रत्येकी 3 हप्त्याच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 22 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून आता 23व्या हप्त्याच्या शेतकरी प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, आपण या ठिकाणी जर बघितलं तर यापूर्वी 13 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गुवाहाटी येथून 22वा हप्ता जारी केला होता. त्यावेळीची तब्बल 9.32 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यात आलेला होता. आता 23वा हप्ता मिळवण्यासाठी सरकारनं eKYC आणि आधार लिंकिंग अनिवार्य केलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप eKYC पूर्ण केलेलं नाहीये, ज्यांच्या हप्त्यात विलंब होऊ शकतो, शेतकरी OTP द्वारे ऑनलाईन eKYC पूर्ण करू शकतात किंवा CSC केंद्रावर बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. तसंच आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. घर बसल्या देखील तुम्ही हप्ता तुम्हाला मिळणार का नाही ते कसं बघू शकता ते एकदा पहा. शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफाय स्टेटस या विभागात आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून हप्त्याची माहिती तपासू शकता. कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो ते एकदा पहा. eKYC अपूर्ण असल्यास, आधार बँक लिंक नसल्यास, कागदपत्रांमध्ये चूक किंवा माहिती अपूर्ण असल्यास, त्याचबरोबर एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत असल्यास, जमीन नोंदीमध्ये तफावत असल्यास अशा शेतकऱ्यांचा 23वा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत. आता शेतकरी बांधवांनो, 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती कोणत्या तारखेला येणार आहे ती तारीख आता आपण या ठिकाणी पाहूया. बघा, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता येणाऱ्या 4 जून 2026 तारीख पुन्हा एकदा ऐका, येणाऱ्या 4 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आत्ताच किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.